पुढे जाऊ, बातमी आहे साताऱ्यातनं। साताऱ्यामधील कोयना धरण 100% भरलंय। कोयना धरणामध्ये 105.25 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे। कोयना भरल्यामुळे वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न आता सुटलाय। पश्चिम घाटामधील 12 पैकी 8 धरणं ही काठोकाठ भरलेली आहेत। कोयना धरणावरती सातारा सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागामधील सिंचन योजना तसंच कराड सांगली मिरज शहरासह नदीकाठच्या शेकडो गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सोबत आहेत। निखिल, साताऱ्यामधील कोयना धरण भरलंय, 100% धरण भरलेलं आहे, त्यामुळे अर्थातच दिलासा देणारी बातमी। नक्कीच गुरुप्रसाद, यावर्षी पर्जन्यमान हे जास्त प्रमाणात होणार असल्याचं याआधीच हवामान खात्याकडून सांगितलेलं आहे। त्यातच आता देखील पावसाचा मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या सरी आहेत त्या आपल्याला कोकण असेल, त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच साताऱ्यातील कोयना धरण आहे हे 100% भरलेलं आहे। दिलासादायक बातमी आहे। कोयना धरणात आतापर्यंत 105.25 टीएमसी पाणीसाठा आहे, तो देखील उपलब्ध आहे। त्यामुळे पश्चिम घाटातील 12 पैकी 8 धरण काठोकाठ भरल्यामुळे जो पाण्याचा प्रश्न आहे तो तुर्तास तरी मिटलेला असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोयना धरण भरल्याने वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न आहे तो देखील सुटलेला आहे। त्यामुळे यंदाचा पाऊस हा मोठ्या स्वरूपात झाल्याच्यामुळे पर्जन्यमान देखील जास्त आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला कुठेतरी ही आनंदाची बातमी आहे, ही सुखद बातमी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यातच अजून देखील पावसाळा संपलेला नाहीये, येणाऱ्या काळामध्ये अजून देखील पाऊस पडला। बरोबर आहे, अजूनही पाऊस सुरू आहे, त्यामुळे अर्थातच दिलासा देणारी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे